मला माहिती आहे मी काय काम करतो आणि जेव्हा मी काम करतो तेव्हा मी कामच करतो. माझ्या याच ॲटिट्यूडमुळे मला सहज एंट्री मिळते आणि मी माझ्या कामाला घाबरत नाही. बिकॉज येस, दिस इज माय जॉब. ढिंचॅक एंटरप्राइज हे नावावरूनच आपल्याला कळेल की काहीतरी ढिंचॅक आहे, राईट. पण ही ढिंचॅक एंटरप्राइज एक्झॅक्टली काय करते हे जेव्हा मी नाव विचार करत होतो, फिल्मचं नाव विचार करत होतो की आपण चला एक पिक्चर करतो, आपली स्क्रिप्ट रेडी आहे, सगळं काय आहे. ही ढिंचॅक एंटरप्राइज नाव ऐकून असं तुम्हाला वाटेल की कदाचित ही एकदम कॉमेडी फिल्म असेल, काहीतरी फनी असेल, पण दॅट इज नॉट द ट्रूथ. ढिंचॅक एंटरप्राइज हा एक असा सिनेमा आहे जो सिच्युएशनल कॉमेडी आहे, बट ॲट द सेम टाईम इट इज क्वाईट इंटरेस्टिंग. कारण की याच्यात अशी एक कॉन्सेप्ट आहे, जो आपण ढिंचॅक जो शब्द आहे जो असा आहे, ती कॉन्सेप्ट अशी आहे जी पहिले कधीच नाही झाली आहे. Dinchak Enterprise was a wonderful experience and it is possible because of my team, especially Bhushan, Nishant, Manwa, Khurshid and many others. And it was a good experience in Marathi, so it was a new experience for me. हो, ढिंचॅक आल्या भूषण आणि मनवा म्हणजे जे दोन कॅरेक्टर प्ले करतात, जे आहे विशाल आणि मीरा. विशाल आणि मीरा जेव्हा मी विचार करायचो, जेव्हा मी स्क्रिप्ट लिहिताना नाही जेवढा माझा विचार चालायचा तेवढ्यात एकच होतं की काहीतरी नवीन आपल्याला पेअर द्यायचं इंडस्ट्रीला. म्हणजे असं नाही की जे आपण रिपिटेटिव्हली बघतो त्यापेक्षा काहीतरी वेगळं असलं तर खूप जास्ती मजा येईल असं मला तरी वाटतं. ढिंचॅक मुळातच फिल्मच्या नावावरनं लगेच अंदाज येतो की ढिंचॅक काहीतरी आहे. तर मला पण जेव्हा स्क्रिप्ट मिळाली तेव्हा मुळात असं वाटलं होतं एखादी कॉमेडी फिल्म असेल आणि मी याआधी कॉमेडी फिल्म केली नव्हती. सो ॲज लाईक ओके बघूया, वाचल्यानंतर जर वाटलं की करावीशी तर वाय नॉट, लेट्स सी. पण काहीतरी ढिंचॅक वगैरे तर डेफिनेटली कॉमेडी असेल. स्क्रिप्ट वाचल्यानंतर लक्षात आलं की इट इज नॉट अ कॉमेडी फिल्म, इट इज नॉट इवन अ रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म. येस, ॲज निशांत राईटली सेड की सिच्युएशनल कॉमेडी आहे त्यात, पण अतिशय विचार करायला लावणारी फिल्म आहे, बट इन अ व्हेरी एंटरटेनिंग. आणि तो ग्राफ इतका चांगला जातोय की स्टोरीची सुरुवातच जी होते ती विशाल पाटील नावाच्या कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरच्या भोवती अख्खी स्टोरी रिव्हॉल्व होते, कारण ही त्याची स्टोरी आहे. राईट फ्रॉम त्याचं कॉलेज लाईफमधनं त्यानंतर तो जेव्हा जॉबला लागतो तर एक सेल्समॅन म्हणून तो जॉब करतो. सेल्समॅनपासून तो ही इज नॉट हॅपी बिईंग अ सेल्समॅन, तर त्याला एक बिझनेसमॅन बनायचं असतं, एक एंटरप्रेनर बनायचं असतं. कसं ते त्याला माहिती नसतं, पण ती त्याच्यात एक कायम एक क्वालिटी ती दाखवली आहे की ही वॉन्ट्स टू डू समथिंग बिग. आणि मार्केटिंग हे त्याचं कुठेतरी कंटिन्युअसली कॉलेज लाईफमध्ये सुद्धा दिसतंय की त्याचं मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्या बोलण्यावरून या सगळ्या गोष्टींवरनं ते कॅरेक्टर खूप छान ग्रो करत नेलं. आणि तेच करत असताना बिझनेसही तो कसा चालू करतो. त्याचबरोबर बिझनेस एकटा तो चालू करत नसून, जसं मी म्हटलं, ही अख्खी त्याची स्टोरी असल्यामुळे एक लव्ह इंटरेस्ट तर असणारच, तर तिला पण बरोबर घेऊन कंपनी चालू करायची. त्याचबरोबर त्याच्या अगदी जवळचा एक मित्र असतो जिग्नेश, त्याला बरोबर घेऊन असे तिघं मिळून ही कंपनी चालू करतात ढिंचॅक एंटरप्राइज. आपण जो विचार करतोय तो बरोबर आहे का? विशाल ने सोचा है तो सही सोचा होगा, ठरलं तर म्हटलं ठीक आहे, पण ही ढिंचॅक एंटरप्राइज नक्की करते काय हे तुम्हाला जर कळलं तर दॅट इज अ मेन USP ऑफ द फिल्म. पण येस, वंडरफुल एक्सपिरियन्स वर्किंग विथ मनवा. एक वेगळी जोडी, कारण माझं कास्टिंग आधी झालं आणि त्यानंतर वी वर लुकिंग फॉर द लीड गर्ल आणि वेगवेगळी नावं मी ऐकत होतो आणि फायनली मला कळलं की मनवा असणार आहे बरोबर. अँड आय वॉज लाईक ओके, मनवाला मी ओळखतो नक्कीच, पण वी वर नॉट लाईक व्हेरी डिअर फ्रेंड्स. हाय हॅलो पार्टीमध्ये भेटल्यानंतर किंवा विजयाबाईंचा वर्कशॉप आम्ही एकत्र केला होता तेव्हा एक ओळख झाली होती. पण कधी असं आलं नव्हतं मनात की एकत्र कधी काम करू किंवा अशा याने. आणि ते या फिल्ममध्ये कास्टिंग झाल्यानंतर असं आलं, हो हा विचार कधी केलाच नव्हता की आम्ही दोघं एकत्र काम करू किंवा कसे दिसू. आणि कुठेतरी मनात असं वाटतही होतं की स्क्रीनवरती एकत्र कसे दिसतोय आपण. पण जसजसे सीन्स होत गेले आणि वी वर क्वाईट कॉन्फिडेंट की येस, एक दोघंही स्क्रीनवरती एकत्र ॲज अ कपल दे आर लुकिंग रिअली गुड. त्यामुळे डिरेक्टरचं विजन खूपच ॲप्ट होतं असं म्हणायला पाहिजे. आणि त्यानंतर जे गाणं शूट झालं, गाणं पाहिल्यानंतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आलं रे मना हे गाणं बघून की अरे काय केमिस्ट्री दिसते, तर ते खरंच त्याच्यात विक्ट्री आहे. इट इज लुकिंग लाईक अ फ्रेश जोडी. द रिझन बिईंग कारण दोघांनी याआधी काम केलं नव्हतं आणि कोणी इमॅजिनही केलं नव्हतं आम्हाला एकत्र. भूषण बिलीव्स इन द हायर अँड फायर पॉलिसी. हायर करा, फायर करा. नाही, काम करत असताना काही टेन्शनसुद्धा होतं नाही मला. हे माझी पहिली मराठी मूवी आहे. इतकं वेळ मी हिंदी मूवी केलीत, हिंदी डायलॉग बोललेत, पण मराठी म्हणायचं म्हणजे थोडंसं हे होतं की काहीतरी नवीन आहे.
पण तरीसुद्धा मला काही प्रॉब्लेम नव्हता. आणि दोघे इतके फारच नोन नेम्स आहे, मनवा नायक आणि भूषण प्रधान, पण थोडं पण मला असं वाटलं नाही की काहीतरी नवीन करतोय मी. एक्साइटमेंट होती, पण एन्जॉयमेंट फारच जास्त त्याच्यापेक्षा. जिग्नेश एक गुजराती कैरेक्टर है, वो बहुत ही कुछ करने की उम्मीद रखता है, पर उसको एक दोस्त मिल जाता है, एक सहारा मिलता है, साथ में वो मनवा भी है. हम तीनों बैठ के एक साथ एक कंपनी सुरू करते हैं. ॲक्च्युली आम्ही पहिल्यापासूनच मित्र आहोत आणि पुढे जात असताना काहीतरी वेगळं वेगळं सगळं होत असते, ज्यामुळे मी आता सांगू शकत नाही, पण फायर. सो दॅट इज, आय मीन, आय कांट रिली रिव्हील द प्लॉट. फिल्मच्या म्युझिकबद्दल सांगायला आवडेल राधेल, कारण रे मना हे गाणं खूपच जास्त चांगला रिस्पॉन्स येतो त्या गाण्याला. पॅपॉननी गाणं गायलं आहे, त्याचबरोबर यो म्हणजे सचिन पाठक यांचे लिरिक्स आहेत आणि समीर सप्तिस्कर यांनी ते म्युझिक कंपोज केलं आहे. इतकं सुदिंग, इतकं छान गाणं होतं. त्या गाण्याच्या मेमरीज पण खूप जास्त आहेत, कारण शूट करताना काही असं जर शिफ्ट थोड्या वेळ जास्त आम्ही शूट करतो असं झालं, किंवा थोडे टेन्शनचे काही सीन्स आहेत असं झालं, तर एन्व्हायरमेंट लाईट करण्यासाठी निशांत लगेचच ते गाणं प्ले करायचं. एव्हरीवन यूज टू बी सो रिफ्रेश. तर खूप माझं एकदम लाडकं गाणं आहे ह्या फिल्ममधलं ते. त्याचबरोबर सॅटर्डे की रात है, मिका सिंग, अजून काय पाहिजे यार. म्हणजे ऑल दिस सिंगर्स ते त्यांच्या म्हणजे एक वेगळ्या लेवलला करिअरमध्ये असताना ते मराठी फिल्ममध्ये गाणी गात आहेत, हे खरंच खूप चांगलं वाटतं. येस, गाणं कम्प्लीट हिंदी सॉन्ग आहे, पण हॅपी की एक क्लब मिक्स एका मराठी फिल्ममध्ये आपल्या प्ले होत आहे आणि त्याच्यावरती मला डान्स करायला मिळतो. सो आय एम रिअली फॉर्च्युनेट इनफ. अँड ही दोन्ही गाणी चांगली आहेत. त्याचबरोबर मग टायटल सॉन्ग असो ढिंचॅक एंटरप्राइज, टायटल सॉन्ग बरोबरच हर्षदीप कौर यांनी हे नाते हे इमोशनल गाणं गायलं आहे. सो चारही गाणी उत्कृष्ट आहेत आणि ती डेफिनेटली लोकांना आवडतील असं कुठेतरी एक कॉन्फिडन्स वाटतोच आहे. तर ऑल इन ऑल एक वंडरफुल फिल्म की प्रेक्षकांसाठी सुद्धा की डेफिनेटली द कन्सेप्ट ऑफ द फिल्म इज द हिरो. आणि ढिंचॅक एंटरप्राइजमध्ये सुद्धा जी एक ढिंचॅक गोष्ट आम्ही बोलू शकत नाही आहोत, दॅट इज द रिअल हिरो ऑफ द फिल्म. इट इज अ थॉट प्रोवोकिंग फिल्म. सो गो वेट फॉर ढिंचॅक 21 ऑगस्ट.